कारण की आज मी तुम्हाला एक खुशीची गोष्ट सांगणार आहे. काढून दाखव डुकराचा आवाज. हॅलो मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल. तर आजचा व्हिडिओ खूप खास होणार आहे कारण की आज मी तुम्हाला एक खुशीची गोष्ट सांगणार आहे आणि ते खुशीची गोष्ट हे आहे की माझं अजून एक नवीन सॉन्ग येणार आहे. तर तू माझी कस्तुरी या गाण्याला तुम्ही खूप प्रेम दिल्या आणि या पण गाण्याला तुम्ही प्रेम द्याल अशी मी इच्छा करतो. अच्छा, तू माझी कस्तुरी सॉन्ग पाहिल्या का तुम्ही? नाही जर पाहिलं असेल तर पाहून टाका. इंस्टाग्रामच्या बायोमध्ये लिंक दिलेली आहे. तर आमच्या दुसऱ्या सॉन्गची शूटिंग झालीच आहे, अर्धी थोडी बहुत बाकी आहे. तर थोडी बाकी आहे तर ते वर्षाला शूट होणार आहे. तर तिथंच चाललो मी, तुम्हाला दाखवतो. आता मी आहो बस स्टॉपवर बसची वाट पाहत. माहीत नाही आता बस कधी येते आणि कधी चढतो का बसवर. तर हॅलो मित्रांनो, फायनली मी पोहोचलो आता वर्षाले आणि आपले फैजल सर आणि तुषार सर आपल्याला घ्यायसाठी आले आहेत. आता आम्ही चाललो तुषार मैन दादाच्या घरी. तर आम्ही आलो ना आता तुषार दादाच्या घरी. तुषार दादा म्हणते आम्हाला डायरेक्ट लोकेशनवर पोहोचा. तर आम्ही चाललो ना आता डायरेक्ट तिकडेच. तर आमचे आतिश सर आम्हाला रस्त्यात भेटलेत. जस्ट ट्रकनं उतरले आणि रॅप लिहितच होते. तर आम्ही त्यांना थांबवलं रॅप लिहिता लिहिता. आणि आमच्या गाण्याचे रॅपर आहेत, हो का नाही सर? येस. बहुत तेज हो रहा है, बहुत तेज हो रहा पहा काही जा. तुषार दादा मला म्हणते तुझा कोणता काम होता म्हणते, शूटिंग मध्ये आलीस म्हणते. मी ब्लॉग बनवासाठी कन नको योगा कन असेच करते. मला नुसता नसनस करत राहते. वुमेन. काऊन असा नसनस करतेस मला? जातो बापा आता ट्रेन पकडतो. 2 जातो आरमोरीले. ट्रेन बंद आहेत ना. ट्रेन बंद आहे. बंद आहेत आमच्या गावची. तुझ्या फटफटीनं नेऊन दे मला. जर घेऊन जा. येते का चालवता? मग रायडर आहो मी. थांबवता नाहीये. कॅमेरा बिमेरा आणला का? कॅमेरा मोबाईल ना? हा, नाही आयफोन हो जाते सर. कॅमेरानच करत आहे बाबा. आयफोन से लोग सेलिब्रिटी बन जाते. पहा का असे म्हणते ते आयफोन आहे तुझ्याकडे म्हणून सेलिब्रिटी झाली म्हणतेस. म्हणजे माझा टॅलेंट बिलेंट पण काहीच नाही आहे. हा फैजल सर म्हणताय असा. ते आमचे एक विद्वान मित्रानं म्हणलं होतं असं. अच्छा अच्छा. समजून जाईल बहुत बड़े पुरुष थे वो. फोटोच नाही निघत म्हणजे. ते नको काढू फोटो. असं मुरम मारम दिसतील माझे. साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. सर आता कॅमेरा काढत आहेत शूट करासाठी. आणि इकडे माहित नाही आहे कशाचा डिस्कशन चालू आहे. तर गाईज कशाचा डिस्कशन चालू आहे गाईज? तुम्हाला पेपर कोणत्या जमान्याचे वाटते? हा, हाडी पट्टीचा ठसका आणि मोनाली बनली रिअल स्टार. ओ माय झाला ना आता. थांब थांब, डांबराचे रस्ते दाखवू दे मला. मजा आया. तर गाईज पाहू शकता तुम्ही, मी न्यू गाडी घेतला हो आजच. गाडीचं नाव काय? गाडीचं नाव आहे एमटी. एमटी. एमटी कशी वाटली गाईज तुम्हाला एमटी? मला सांगा. कोणता टॅलेंट आहे बापू तुझ्यात? सांग. डुकराचा आवाज काढून दाखव. डुकराचा आवाज कंटिन्यू. बढिया 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 बढिया. आणखी अजून काय करू शकतेस? चॉकलेट कुठे आहे? घ्यायला लागेल का? द्या आधी चॉकलेट डायरेक्ट. आज बापूचा टॅलेंट पाहूनच टाकून आपण. ब्लॉग पाहिजे ना माझा युट्यूब वर? तू फॉलो नाही करस मला? कोण हो मी? करतेस का मी कोण हो? मी कोण? मनीष माझ्या भावाचं नाव आहे. मी मनी हो. चीटिंग करता है तू. हा घे, काकाची चॉकलेट दे दे. हा चला गया. थांब चॉकलेट दाखवून दे सगळ्यांना. हे आहे चॉकलेट. हा घे, खा आता. जीप वरती का अबे खतरनाक. म्हणजे कसा का ठेवतेस असा? दाखव रे बाबू जीप वर दाखव.
पूर्ण पहिले आता गिटा का आता काढून टाक. खतरनाक. टाळा होऊ द्या याच्यासाठी. कोणत्या शो मध्ये गेला होतास तू? इंडिया गोट्याला इंडिया. अच्छा अच्छा. कोणत्या गावी? मुंबई. हो का? तुझी क्लिप आहे का मग? लक्षात नाही. लक्षात नाही. स्टार्ट. आता कर. आता घे. बिल्लू बिल्लू. आता बिल्लू. बघा guys, आमच्या गावाकडे किती टॅलेंट आहे आमच्या विदर्भामध्ये. आज आम्हाला माहित झालं. डुकराचा आवाज काढते भाऊ, बिल्लीचा आवाज काढते, अजून शेळीचा आवाज काढते आणि चॉकलेट गळ्यात टाकून अजून बाहेर आणते. गिटकल्यावर बाहेर आणते अजून. तर आमच्या योद्धा लोकांनी आपले हत्यार धरले. तशा प्रकारे आता आमचे चालवणार या सर आमचे पुढे ऍक्टर लोक. एवढा जहर नको हसा. बाबाजी हसा. बाबाजी का म्हणता विसरायच्या मोठ्यांना. तर बाबाजीचा सीन झालाय आता पेपर वाचायचा. आता आहे पोट्ट्यांचा सीन. कंटिन्यू चालू द्या. कॅमेरा पाहू नको. इकडे पाहिजे ना. इकडं पाहिजे ना. व्लॉग मध्ये येणारच आहेत. हा. तर गाईज आमचा आता थोडासा शूट झालेला आहे आणि बाकीचा शूट आहे उद्या थोडासा. बाकीचा शूट उद्या दाखवतो तुम्हाला. तर हॅलो मित्रांनो, काल मी तुम्हाला म्हणलं होतं की बाकीच्या शूट नंतर दाखवीन. तर आता आम्ही आलो आहोत इकडे शूट करायसाठी पंक्तीचा. आपल्या भाऊचा कॅटरेस आहे इकडे. हाय कर. आणि आता इकडे सगळेजण कॉफी पित आहेत आणि आमचे 2 फुकटे. ये सब क्या देखना पड़ रहा है. आमचा तुषार महिंद भाऊ जेवण करत आहे आता. तो काही सध्या येईल नाही थोड्या वेळसाठी. तो आल्यावर आम्ही आता शूटिंग चालू करून. तर गाईज इकडे आमच्या शूटिंगची तयारी झाली आहे. इकडे आजीबाईले वगैरे बसवलो ना मी जेवण करायसाठी. यांच्या मधात मी पण बसणार आहो. यांच्या मधामध्ये. आणि आमचे फैजल सर थोडेसे पीके सारखे काऊन वाटत आहेत. पीके पिक्चर मधल्यासारखे. तर आपला सेटअप इकडे रेडी होत आहे. तर फायनली आपला तुषार भाऊ आलेला आहे कॅमेरा घेऊन. एवढा वेळ करतेत का? पंक्ती उठल्यावर आला गाईस. पहा तुम्हीच. माहित नाही कधी शूट करते तर आता. थँक्यू काकू माझ्यासाठी एवढा सपोर्ट केल्याबद्दल. पोट भरला होता काकूचा तरी पण माझ्यासाठी टाटावर बसले जेवण करायसाठी. धन्यवाद काकू. माझे व्हिडिओ पाहता तुम्ही? कसे वाटते? छान वाटते. थँक्यू काकू.